महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण आहोत। या ठिकाणी शैलजा मोरे यांनी प्रचाराला वेग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आपल्यासोबत आहे। प्रचाराला सुरुवात झालेली आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात। एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय? आकुर्डी गावठाणात तुम्ही प्रचाराचा नारळ आज फोडलेला आहे, एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सांगाल? काय नाही, सगळे नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आहे। गेले 22 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि 40 वर्ष माझे वडील झालेत। पुन्हा परिवारात पण 40 वर्ष या समाजामध्ये काम करतो। या प्रभागामध्ये आई प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे तुम्ही बघतच असाल की सगळे इथले कार्यकर्ते असतील, स्थानिक नागरिक असतील, हे सगळे आज पूर्णतः आमच्याबरोबर आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन स्वतः रस्त्यावर उतरून आईबरोबर काम करत आहेत। एकंदरीत काय परिस्थिती आपल्या प्रभागामध्ये नागरिकांमध्ये आपण पाहतोय सकारात्मक वातावरण आहे, कारण मागच्या 2017 ते 22 टर्ममध्ये कामं झाल्याचं नागरिक म्हणतात आहे। प्रशासक राजमे देखील या ठिकाणचे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। एकंदरीत काय परिस्थिती आहे प्रभागामध्ये? प्रभागामध्ये बऱ्यापैकी आमची कामं झालेली आहेत। म्हणजे जे आम्ही 2017ला निवडणूक लढायच्या पहिले काही शब्द दिले होते, जे मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं होतं, त्यापैकी 70% कामं पूर्ण केली आहेत। काही कामं राहिलेली सुद्धा आहेत। ती कामं येत्या भविष्यामध्ये महापालिकेनंतर जी राहिलेली कामं आहेत ती आणि नवीन आपण अजून काय डेव्हलपमेंट करू शकतो ते मॅनिफेस्टोमध्ये टाकून आम्ही ते पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीत काय विजन घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जातात आहे? एकंदरीत काय प्रतिसाद नागरिकांचा तुम्हाला मिळतोय, याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगडी प्राधिकरण आकुर्डी भाग असा आहे की ज्याच्यामध्ये सुखसुविधा सगळ्या प्रकारच्या आहेत, पण काही पाण्याची समस्या आहे। तर आता आपण सगळ्यात मोठा आमच्या सेक्टर 28 मध्ये पाण्याच्या टाकीसाठी आरक्षण आहे। तर आपण आकुर्डी भागासाठी ते पंचानगरपर्यंत खालच्या गावठाणामध्ये सेपरेट पाणी टाकीचे आता आपण नियोजन केलं आहे। माझ्या मते आपण फेब्रुवारी मार्चमध्ये त्याचं भूमिपूजन सुद्धा करू। अशा पद्धतीने जे बेसिक आता नीड आहे ते सगळं आपण कंप्लीट करतो। साधारण मध्यंतरी तुम्ही देखील एक आंदोलनात सहभागी झाला होता, जो हरित सेतूचा प्रकल्प आहे त्याला नागरिकांनी मोठा विरोध दर्शवला होता, त्यावर काय प्रक्रिया राबवणार आहात तुम्ही? हरित सेतू या विषयामध्ये आता आम्ही ज्या पद्धतीने नागरिकांच्या तक्रारी होत्या की फुटपाथ मोठे झाले आहेत, चालण्याचा रस्ता बंद होत आहे किंवा अतिक्रमण त्याच्यामुळे वाढू शकतं, त्याच्यावर आम्ही PMLDच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली। अधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर नागरिकांच्या ज्या सूचना आहेत की याच्यामध्ये नागरिकांसाठी काय आपण वेगळं करू शकतो, फुटपाथची स्ट्रेंथ कशी कमी करू शकतो, याच्यावर आम्ही चर्चा केली आणि महापालिकेनंतर सकारात्मक आम्ही त्याच्यावर नागरिकांना फायदा होईल याच पद्धतीने काम करू। भारतीय जनता पार्टीचाच प्रभाग म्हणला तर लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही गेले 40 वर्ष पूर्ण परिवार काम करतोय। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील, इथले लोकल कार्यकर्ते असतील, हे सगळे आमच्या बरोबर आहेत आणि नागरिक सुद्धा आमच्या बरोबर आहेत। निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण आहोत। खरं तर आकुर्डी गावठाण या परिसरातून शैलजा मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। स्वतः अनुप मोरे प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। आपण वेळोवेळी या ठिकाणचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। कशा पद्धतीने भाजपचा या ठिकाणी प्रचार चालू आहे त्याची माहिती देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।